हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. पाहू शकता इथे मी ही 4 बटाटे घेतलेले मीडियम साईजचे आणि त्याची अशी साल संपूर्ण मी काढून घेतलेली आहे बघा वरची. तर हे बटाटे आपल्याला स्वच्छ धुवायचेत 2 ते 3 पाण्याने चांगले. हे बटाट्यांपासून तुम्हाला खूप छान अशी रेसिपी टिफिनसाठी मी आज दाखवणार आहे. संपूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे समजेल तुम्हाला मी कशा पद्धतीने ही रेसिपी बनवणार आहे. खूप झटपट होणारी आहे आणि कमी साहित्यामध्ये होणारी आहे. तर हे बटाटे आपल्याला असे चिरून घ्यायचे, जास्त मोठ्या फोडी नाही करायच्या, थोड्या पातळच करायच्यात मीडियम मध्ये. पाहू शकता अशा पद्धतीने. एवढी छान लागते ना मैत्रिणींनो ही भाजी. तुम्ही माझ्या पद्धतीने एकदा करून बघा, खूप टेस्टी होती आणि सगळ्यांना आवडण अशी ही रेसिपी आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला सर्व बटाटा ह्यो कापून घ्यायचा आहे. तर मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुमचा सपोर्ट मला असंच राहू दे मैत्रिणींनो. तर पाहू शकता मस्त असे बटाटे आपले हे चिरून घेते मी. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा मैत्रिणींनो. आणि तुम्ही अशा पद्धतीने ही रेसिपी बनवली आहे का भाजी बटाट्याची? मला कमेंट करून नक्कीच सांगा. नसन बनवली तर व्हिडिओ संपल्या लगेच करायला घ्या. खूप टेस्टी होती आणि झटपट होणारी रेसिपी आहे. बिलकुल पण टाइम लागत नाही, घाईच्या कामामध्ये झटपट होती. तर अशा पद्धतीने मी हे सर्व बटाटा चिरून घेतलाय बघा. तुम्हाला जर वाटलं तर मोठ्या मोठ्या फोडी करायच्या तुम्ही करू शकता, पण अशा पद्धतीने जर केल्या ना लवकर भाजी शिजल्या जाते, बिलकुल पण टाइम लागत नाही. तर आता हे बटाटे आपल्याला ह्या बाउल मध्ये टाकून द्यायचेत आणि 2 ते 3 पाण्याने स्वच्छ हे बटाटा आपल्याला धुवून घ्यायचा आहे. तर हे साईडला ठेवायचं आहे आपल्याला. आणि साहित्य काय लागतंय ते मी तुम्हाला दाखवते. पाहू शकता इथे मीडियम साईजचा एक मी कांदा घेतलेला आहे. ते कांद्याचं पुढचं मागचं टोक आपल्याला काढून घ्यायचे, कापून असं साल काढून घ्यायची. कांदा जर काळा जर असला, काजळी असली तर कांदा स्वच्छ धुवून घ्या. तर आपला कांदा बघा स्वच्छ आहे, काजळी नाही काय नाही. तर आपल्याला हा कांदा कापून घ्यायचा आहे. इथे मी बारीक नाही चिरणार, उभा पातळ कांदा चिरून घेणार आहे. एकच कांदा घालणार आहे मी. तुम्हाला जर वाटलं 2 कांदे तर तुम्ही घालू शकता. तर पाहू शकता इथे कांदा उभा मी चिरून घेतलेला आहे. थोडासा असा मोकळा करून घ्यायचा आहे आपल्याला जरा त्याच्या पाकळ्या. त्यानंतर इथे कोथिंबीर घेतली बघा थोडी मी. मिरच्या घेतल्यात 5 मिरच्या घेतल्यात, हिरव्या मिरच्या आहेत आणि त्या मिरच्या पण अशा आपल्याला लांब लांब चिरून घ्यायच्यात बघा, मध्ये अशा कट करून. पाहू शकता अशा पद्धतीने सर्व मिरच्या त्याच पद्धतीने मी कापून घेते. तुम्हाला जर मिरच्या नसेल टाकायचं तर तुम्ही मसाला जरी टाकला तरी चालेल. मिरच्या जर आपण मिरच्या टाकल्या तर जरा छान टेस्ट पण येते भाजीला आणि खायला पण छान लागते भाजी. त्यानंतर इथे बघा मी लसूण बारीक चिरून घेतलेला आहे, भरपूर सारा लसूण घेतलेला. कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे. तर आता मी गॅस कवळते आणि गॅस पेटून घेते. गॅसवर कढई ठेवून घ्यायची. कढई आपली छान गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचे बघा. इथे मी 1 पळी तेल टाकून घेतलेले आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता.
मोहरी टाकून घेतली 1 चमचा। मोहरी छान तडतडली की जिरं टाकून घ्यायचे आपल्याला अर्धा चमचा। जिरं छान फुलल्याच्या नंतर याच्यामध्ये लसूण टाकून द्यायचंय। त्यानंतर हिरवी मिरची ती टाकून द्यायची आपल्याला आणि तेलावर चांगली परतून द्यायची हिरवी मिरची आणि लसूण। त्यानंतर मीडियम साईजचा कांदा मी उभा पातळ चिरून घेतलेला तो टाकून द्यायचा आहे। हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे। कांदा चांगला मऊ झाला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचा आहे। खूप सोपी रेसिपी आहे मैत्रिणींनो, नक्की करून पहा। थोडी कोथिंबीर टाकून घेऊया। तर पाहू शकता कांदा छान मऊ झालेला आहे। त्यानंतर मी इथे हळद टाकून घेते 1 चमचा। हळद पण तेलावर चांगली परतून घ्यायची। त्यानंतर इथे 1 चमचा किचन किंग मसाला टाकलेला आहे, त्याने भाजीला खूप छान टेस्ट येते ह्या मसाल्यानी। थोडासा कांदा लसूण मसाला टाकलाय, अगदी थोडा टाकलाय कारण मी इथे हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे। तुम्हाला जर जास्त तिखट लागत असलं तर तुम्ही टाकू शकता जास्त मसाला। त्यानंतर बटाटे स्वच्छ मी धुवून घेतलेले ते टाकून दिलेत। आता हे बटाटे पण आपल्याला चांगले परतून घ्यायचे तेलावर कांद्यासोबत चांगले। मीठ टाकून घेऊया चवीनुसार। मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत एकदा भाजी मिक्स करायची। त्यानंतर इथे काय करणार मैत्रिणींनो, पुढे ह्याच्यामध्ये पाणी टाकून घेणार आहे मी। पाणी अगदी थोडं टाकून घ्यायचे आपल्याला, जास्त नाही टाकायचं कारण ही भाजी आपल्याला पातळ बनवायची नाही किंवा अशी ओलसर पण जास्त करायची नाही, सुकीच भाजी करणार आहे मी। थोडं पाणी अर्धा ग्लास मी पाणी टाकून घेतले आणि ह्याच्यावर झाकण ठेवून घ्यायचे आणि मीडियम गॅसवर आपल्याला 5 मिनिटं ही भाजी होऊन द्यायची। 5 मिनिटाच्या नंतर परत भाजी चेक करायची आपली। तर पाहू शकता पाणी बऱ्यापैकी ह्याच्यातलं आटलेलं आहे। वरून कोथिंबीर टाकून घेऊया आणि दाण्याचा कूट टाकून घ्यायचंय बघा। इथे मी 1.5 चमचा शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे। हे सर्व छान मिक्स करून घ्यायचे भाजी ही बटाट्याची। मिक्स करून झाल्याच्या नंतर याच्यावर परत झाकण ठेवायचं 1 मिनिट आणि वाफ काढून घ्यायची। 1 मिनिटाच्या नंतर परत झाकण खोलून आपली भाजी चेक करायची झाली आहे का। तर पाहू शकता बटाटा पण चांगला मस्त असा मऊ शिजल्या गेलेला आहे। तर ही भाजी सर्व अशी मिक्स करून घेऊया एकदा। तर ही बटाट्याची भाजी चमचमीत आपली ही झालेली आहे, पाहू शकता। तर ही बटाट्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली, टिफिनसाठी तुम्ही नक्की करून बघा। चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका। छान छान कमेंट करा।